हाय मैत्रिणींनो, पूजा ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. चला चालत निघालेलो बघा आम्ही. वर बहिणीकडे निघालेलो कारण का आज मम्मी आलती, मग तिला पण जायचं होतं तिला भेटायसाठी, कारण जरा तिची तब्येत पण बरी नव्हती. त्याच्यामुळं म्हणलं भेटून यावं म्हणून निघालेलो. मधनं गेलो, रिक्षा केली आणि रिक्षातनं गेलो. पण तिथनं पुढं रिक्षा कुठं जाते, चालतच जावं लागतंय. मग ती कसं आहे, माळ रानानं असल्यामुळं आतमध्ये रिक्षा जाणार नाही. मग गेलो तिथनं पुढं चालत, त्या धाब्यापाशी उतरलो आणि तिथनं आत चालत चाललेलो. मग ऊन लागत होतं आणि भर म्हणजे दुपारच होती, त्याच्यामुळं भरपूर असं ऊन होतं. भावाची मुलगी बघा चालत होती पण दमलेली, मग तिला थोडं उचलून घेतलं तिथनं आणि मग मी पुढं होती आणि ही सगळी माझ्या मागं होती, कारण का ह्यांनी दमलेली त्यामुळं चालणंच होत नव्हतं आणि भरपूर ऊन लागत होतं त्याच्यामुळं. आणि मला माझ्या मुली म्हणत होत्या तुझ्याकडे लय शक्ती आहे. कशाची शक्ती आहे, चालायला लागल्यावर शक्ती लागते का? मग परत म्हणलं चला जावं. मग गेलो बघा, तिचं घर आलं जवळच. मग आलं म्हणून गेलो, आपलं पोचलो घरापाशी. ती काय नव्हती, तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती झोपलेली होती. तरी तिला जाऊन तिथं आम्ही हाका मारल्या. मग हाका मारल्यावर ती बाहेर आली. मग म्हणली मी झोपलेली होती. मग बोललो बसलो बघा, जरा गप्पा मारल्या तिच्या बरोबर. मग इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या बघा. मग जरा वेळ झोपलो पण तिथं. आणि परत मग ती म्हणली, मी म्हणलं तिला मिरच्या आहेत का, तर हाय म्हणली. मग मिरच्या मला म्हणली जा तोडून आण जा तुझी तू. म्हणून मी गेली, मिरच्या तोडल्या. तर ह्या पोरींनी बघा चिंचा झाडून सगळ्या गोळा केल्या. परत मग शेपूची भाजी थोडी आणली, कारण का शेपू कांदा तिचं रान असल्यामुळं तिच्या रानात सगळं असतंय. मग मक्याची कणसं बघितली पण कणसाला अजून कवळी होती एकदम अशी. मग नको म्हणलं, ती म्हणली परत देते. तरी 2 आणली त्याच्यातली, पण काय लयच कवळी होती. मग नको म्हणलं उगाचच कशाला आणायला. मग मिरच्याही तोडून आणल्या बघा. तिनं केलं उपीट खाल्लं बसून. आणि चला म्हणलं आता यावं. हो तरी उपीट करस्तवर वाजले 6 तिथंच. मग तिथनं निघालो. तिथनं पण आलो चालतच. कुठली गाडी पाक सूर्य मावळलेला, तरी तसंच आलो. आणि मग म्हणलं चला आता चालत पुढं एकदम आलो. तर मग तिचाच मुलगा भेटला मला, म्हणजे माझ्या बहिणीचाच मुलगा. मला म्हणला सोडतो. मी म्हणलं मला काय सोड नको बाबा, नानीला तेवढं सोड म्हणलं, कारण का नानीला नाही चालायची सवय. आपल्याला कसं म्हणलं, आपण आहे गावाकडची माणसं, आपल्याला चालायला भरपूर लागतं आणि चालल्याशिवाय काय. मग परत चालतच आलो बघा. आणि मग म्हणलं त्याला सोड म्हणल्यावर त्यानं सोडलं. मग मी म्हणलं नको, परत मला पण न्यायला आलता तो. मग नको म्हणलं त्याला, जातो म्हणलं तुझी कामं कर. हो का, हे सगळं चालत होतो आम्ही भरपूर. चला मैत्रिणींनो, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.